सिंहाची पोरं कधी आयत खात नाही. दुसरं मोठेपण आयुष्यातलं, कधीच माणसाने आयत खाऊ नये. संध्याकाळी झोपते वेळी आपल्या खिशात आपल्या कष्टानं किती रुपये आले हा खिसा संध्याकाळच्या वेळेला तपासूनच चकारायचं. षष्ठी विभक्ती आहे, झोपलं पाहिजे. भली ते कोणाची कमाई 200 असेल, कोणाची 500 असेल, कोणाची 50,000 असेल, त्या संदर्भातली चिकित्सा नाही. पण अर्थाला 4 पुरुषार्थामध्ये स्थान आहे. कधीतरी खादीच्या कपड्याच्या बाजारात जाऊन 2.5-3 मीटरचा खादीचा कपडा आपल्या कष्टातला आपल्या बापाला जर त्याच्या जन्मदिवसाच्या दिवशी आणला तर बापाच्या चेहऱ्यावरचा आनंद स्वर्ग दाखवणारा असतो. महाराज, बाबा एवढं शर्ट शिवा तुम्ही, चला माझ्यासोबत. 50 वर्ष झाले आपल्या बापाचा टेलर एकच आहे, आमच्या बापाच्या मापाचं शिवून दे एवढा. ज्या दिवशी आपला बाप तो कपडा घालेल ना, डोळ्याला धारा लागतील आपल्या बापाच्या की ही माझ्या पोराच्या कष्टाची कमाई आहे. आणि किती दिवस आहे हो बापाला आपल्या कष्टाचं खाऊ घालण्याची वेळ, संधी फार दिवस नाहीये. आज 8 वर्ष झाली अक्रूर महाराजांचं पितृछत्र हरवलं. असं वाटतं महाराजांनी गेल्या 8 वर्षात मिळवलेली उंची बघायला बाबा पाहिजे होते. जग आपलं कौतुक करत असेल, अक्रूर महाराज म्हणणारी, अक्रूर बाबा म्हणणारी माणसं महाराष्ट्रात खूप आहे, लाखोन आहेत. पण अक्रूर असा प्रेमाचा आवाज देणारा बाप गरजेचा असतो महाराज आयुष्यात. तो विशाल खोलीच्याही गरजेचा असतो, कीर्तनात बसलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या गरजेचा असतो. आपला बाप त्याचं शरीर स्वच्छ करू देऊ नका घरात, इतका थकू द्या, आपण बाप पाहिजे घरात. बाप बाप आहे महाराज, त्याची अलौकिक ताकद असते, एक वेगळी ऊर्जा असते त्याच्यात. त्याच्या रक्तानंच आपला हा संसार फुलला जात असतो, त्यामुळे त्याची गरज आहे. अरे 20 रुपयाचा टाळ बापानं आणला म्हणून आपण टाळकरी झालो ना. 50 रुपयाची वाजणारी ढोलक पण ढरीवून आणली घरी. 50 रुपये म्हणजे खूप मोठी वस्तू झाली. 50 रुपयाचं ढोलक, मृदंगही येत नव्हतं 50 मध्ये. ते 50 रुपयाचं ढोलक आणलं, नकळत बोट फिरकायला लागली. कधी माणूस मृदंग वादक झाला कळाला सुद्धा नाही. हे कळत नकळत झालेले उपकार आहे बापाचे. तुम्ही निवडून या, लोक तुमचं कौतुक करतील. तुम्ही मोठ्या पदावर जा, माणसं तुमचं कौतुक करतील. तुम्ही महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध व्हा, लोक तुमचं कौतुक करतील. पण पाणी पिताना घरात भिंतीवर लटकलेल्या आई वडिलांच्या फोटोकडे नजर गेली की मनात विचार येतो, माझ्या बापाची माझ्या आईची गरज होती. आज अख्खं जग आहे माझं कौतुक करायला, पण माझा बाप नाही ना. महाराष्ट्राचा राजा शिवछत्रपती 1674ला रायगडावरती शिवराज्याभिषेक सोहळ्याने संपन्न होतोय. माझ्या राजाचं कौतुक करायला देश विदेशातून माणसं आलेली. पण महाराजांच्या डोळ्यात आलेलं पाणी आहे. आणि आऊसाहेबांनी पाणी पाहिलं. शुभा, अरे सिंहासन आवडलं नाही का? आवडला आऊसाहेब. मुकुट आवडला नाही का? आवडला आऊसाहेब. मग रडतोय का माझ्या राजा? मा, हे सगळं आवडलं मला, पण आम्ही राजे झालो पाहायला. तुमच्या कपाळवरचं कुंकू नाही हो जिवंत आज, आमचा बाप नाही हो. सांगा, जो छत्रपती झाला त्यालाही असं वाटतं माझा बाप पाहिजे होता. आपण तर छोटी माणसं आहे. या महाराष्ट्राच्या मालकाला वाटत होतं हे मालकत्व पाहायला माझा बाप पाहिजे, म्हणून बाप बाप आहे. बापच अनुभवायचा असेल तर एखादी लेखबाई बिद्या होते त्या मंडपात जाऊन बघा. अनेक पराभव पचवलेला, अनेक दुष्काळ पचवलेला, गरिबी पचवलेला बाप. सगळी माणसं मंडपामध्ये नवीन कपड्यात दिसतील तुम्हाला पोरीच्या लग्नात, पण विशाल महाराज खोलीचा दावा आहे, गरीबाची लेखबाई बिद्या होते त्यावेळेला त्या मंडपात जा. कधीतरी आपला अहंकार बाप या नावाने ओळखायचा असेल, थोडं याला गमवायचं असेल, स्थिरवायचं असेल, आणि बाप या पवित्र भूमिकेपर्यंत जायचं असेल तर एखाद्या गरीबाच्या पोरीचा लग्नाचा सजलेला मंडप बघा, तिथं बापाचा परिचय होतो. सगळी माणसं नवीन कपड्यात, नवीन वस्त्रात. त्या अख्ख्या मंडपात एकच माणूस जुन्या कपड्यात फिरत असतो. काहो तुम्ही जेवले? काहो तुम्ही आता आले? काहो चहा घेतला? काही खाल्लं तुम्ही? हात जोडून विनयानं त्या मंडपात वार्तालाप करणारा एकच व्यक्ती त्या मुलीचा बाप, ज्याच्या अंगावर मळालेला पैजामा आहे, भाजीनं पैजामा भरलेला आहे. पंक्तीत वाढता वाढता लेख बिद्या करायची वेळ आली त्यावेळेला माणसं म्हणतात, पाटील चला गडा, अरे पोरगी बिद्या करायची वेळ आली, तुम्ही आपलं पंक्तीला फिरते, चला चला चला. लेकीला बिद्या करायची वेळ आल्यानंतर ज्याच्या डोळ्याला धारा लागतात त्याला बाप म्हणतात.